व्यासपीठावरील माझे सर्व गुरु कोणाला म्हणायचं, त्यांच्याकडनं आपण शिकत असतो ते सगळे गुरु, आणि सोबत बसलेले पण माझे सगळे गुरु रोज नवीन काही ना काही शिकवत असतात. विद्यार्थी मित्र हो, गुरु शिष्याचं नातं हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही व्यक्त केला. हे नातं दृढ कधी होतं? आता आपले जे प्रमुख पाहुणे सुधीर म्हणाले तसं की विद्यार्थ्याच्या प्रगतीत गुरुचं कौतुक असतं, आणि तुम्ही सर्व वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या क्षेत्रात चांगलं उज्ज्वल यश प्राप्त केलं, तर ते त्या शाळेला, त्या विद्यार्थ्यांना, त्या सर्व गुरुंना खूप कौतुकाचं असतं. गुरु कसा असावा? तर गुरु पहिल्यांदा विद्यार्थी असावा. एक छोटीशी गोष्ट सांगतो, मी थांबतो, जास्त वेळ घेणार नाही. खूप तुम्ही पण बसून बसून कंटाळला, पावसाचे दिवस आहेत, काय व्हायचं आहे कळतं मला. एका शिष्य आपल्या मुलाला घेऊन विनोबा भावांकडे गेला. विनोबाजींकडे गेला, म्हणाला, विनोबाजी, माझं मूल सारखं गुळ खातं, गुळ, तर याला सांगा गुळ खाऊ नका. विनोबा त्या मुलाकडे बघितलं आणि म्हणाले, 15 दिवसांनी, आणि त्या शिष्याला आणि त्या शिष्याच्या मुलाला दोघांनी घरी पाठवलं. 15 दिवसानंतर परत तो शिष्य विनोबाजींकडे आला आपल्या मुलाला घेऊन आणि म्हणाले की आता 15 दिवसांनी आलोय, त्याला काहीतरी सांगा, गुळ खातोय तरी असं. तर विनोबांनी जवळ बोलवलं ते शिष्याला आणि म्हणाले, गुळ जास्त खाऊ नये, पोट दुखतो, जास्त गोड खाल्ल्यामुळे दंत होतात, खाल्लेला आपल्याला लागत नाही, तर त्यामुळे गुळ खाऊ नकोस. शिष्य म्हणाले, एवढंच सांगायचं होतं तर त्या दिवशी सांगायचं होतं, 15 दिवस का काढले? तर विनोबा म्हणाले, मी 15 दिवसापूर्वी सांगितलं असतं, म्हणजे मी स्वतः जास्त गुळ खात होतो. 15 दिवसात मी गुळ खाणं बंद केलं, आणि आता मला तुम्हाला सांगायचा अधिकार आहे, आणि मग मी त्या 15 दिवसानंतर असं सांगतो की गुळ खाऊ. म्हणजे गुरु असा असतो की स्वतः तो पहिली गोष्ट आचरणात आणतो आणि त्यानंतर विद्यार्थ्याला तो उपदेश करत असतो. विद्यार्थी मित्र, परत एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. 10वीच्या विद्यार्थ्यांनी खूप नेटका कार्यक्रम इथे सादर केला. हे पण एक शिकण्याचीच कला आहे, ती कला तुम्ही सादर केली. त्यामुळे आम्ही सर्व गुरुवर्यांकडनं 10वीच्या विद्यार्थ्यांचं या नियोजनाबद्दल आभार मानतो, आणि गुरुपौर्णिमेच्या परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो.